हळद पुडी मीठ पुडा घेतला का? हो झालं. तेल तिखट लसण सांबार मसाला ओके घेतलं डन. गंज चमचा ताट वाटी. गंज चमचा घेतले. ताटवाटी म्हणजे पत्रा डोणे झाले आहे डन. हा तर याचा अर्थ असा आहे की आपली तयारी पूर्ण झालेली आहे. सामान कुठं ठेवलं तुला पूर्ण? सर्व सामान मंग्याच्या घरी ठेवून रेडी आहे. मंग्या बी रेडी आहे. आता आपल्याला त्याच्या घरी जाणं तिकून तिकडे जाणं. ओके. हा तर मग कोंबडीचं काय झालं आपलं? बुरा काढला का तुला? हा बुरा गिरा तर आपण वावरातच काढू ना आपण तिथं. अबे तिथं कुठे झामल झामल करत बसत नाही. आपल्याजवळ सत्तूर आहे, खोड आहे, नाही गरम पाणी करायला वेळ आहे. आता मग कसं करू म्हणता सांगा तुम्ही. आता ते तुला सांगायला लागते का? तू एक काम कर, आता त्या अब्दुल भाईकडे जा आणि कोंबडी आपली मस्त बारीक गिरीक करून घेऊन ये. बरं झाला मग. आता आपण पहिले वावरात नाही का सामान गिमान नेऊन ठेवून देऊ. मग नाही का इकडे येतो मी कोंबडीचा बंदोबस्त लावतो. ठीक आहे. बरं ठीक आहे मग चाल. अहो मी काय म्हणत आहे, ते लाईन बिल आला आपलं वाला ते भरून टाका ना. माय मी तो लोचा आहेच का? पण इथं 1800 रुपये बिल येऊन आहे. दुनिया भराचं बिल येते आपल्याला, पण नाही लाईन काही राहत नाही. लाईन कशी राहणार आहे शांताराम भाऊ? लोड शेडिंग चालू आहे सध्या. झाबरू मॅ नाही का पेपरात वाचलं का कोळसा संपला म्हणते. पण माय मी इथं गावामध्ये लाईन नाही राहत ना काही नाही राहत, मग हे बिलच काय पाठवते रे? अहो कोळसा संपला, कागद थोडी संपले त्याच्याजवळचे. लाईन जरी येईन नाही तरी बिल तर येणारच आहे ना. हा माय बाई कोळसा संपला का म्हणून लाईन नाही का आपल्याकडची? अहो मी काय म्हणतो, मग आपल्या घरचे 2-4 टोपले देऊन द्या ना त्याले. काय झाबरू 2-4 टोपले नेऊन दे म्हणते. अहो 2-4 टोपला काय होणार आहे का माय माझी त्याचं? त्याला तर कुचली नाही लागत ते. काय झाबरू आहे, मी 2-4 टोपले नेऊन द्या म्हणलं त्याला कोळसा, तर माझ्यासोबतच कडकड करून राहिले. माझ्यासोबत कोणी विचारून भांडतेच आहे. एवढी म्हणत आहे शांता काकू तर घेऊन जा ना शांताराम भाऊ तिकडे 2-4 टोपले. झाबऱ्या मी काय म्हणतो, जेवढी अक्कल आहे माणसाले तेवढंच बोलाव. जास्त बोलायला लागला ना तू तर क्रिशवाणी उडून पक्कन लात मारीन तुले. मी काय म्हणतो जाऊ दे आता ते. पण नाही काय लाईन बिल पहिले भरा बरं तुम्ही. जर लाईन कटली ना तर मग बोलली नाही असं म्हणायचं नाही मला. भरतो ना तू काय काळजी करत. हो भरून टाका शांताराम भाऊ. कूलर फुलर चालू नाही तर बाईचं डोकं जास्त गरम होऊन राहिलं वाटते. माझ्या डोकं इथे शांतच राहते झाबरू. पण मी काय म्हणते, तुमची जायची तयारी कुठे आहे? अहो शांता काकू ते त्या दिवशी शांताराम भाऊ गाडी चालवत होते ते ओय बोलू मी सांगतो. अहो शांते, त्या दिवशी मी गाडी चालवत नव्हतं का, तर आम्हाला नाही का रस्त्यात कोंबट्याचं पोरगं भेटलं. तो म्हणतो का आपल्या घरी कार्यक्रम आहे तर जेवायला या, म्हणून तिकडे चाललो. मावी शांताराम भाऊन दिली वाटते आता तिरी. हो का? मग आता मी घरी स्वयंपाक केला तर ते आता ढोराला लावू का कुत्र्याला लावू? अहो तो का स्वयंपाक वाया जाते का? हो शांते, मी आता दुपारी चाललो जेवाले. संध्याकाळी काम येऊन जाते ना आपल्याला तो स्वयंपाक. तुझ्याच मागची कटकट कमी होती एक टायमाची. हो का? म्हणजे शिळं पाता खात राहा तुम्ही, मग ऍसिडिटी वाढवा. मग मला जमलेला त्रास होता पोटामध्ये. अरे शांताराम भाऊ ते मूळवालीचं काय झालं म्हणलं? झाला का त्याचा इलाज झाला का? कोंब निघूनच राहिली बाहेर. मी कोणावेळेस काय बोलतो बे तू? मूळ व्याधीचं काय झालं, हे काय झालं, ते झालं, नुसत्या चांबार चौकशा राहते तुले. चला आता गुपचाप मध्ये आपल्या कार्यक्रमाला जात आहे त्याच्या. मायाबीन ह्या माणूस कोण गरम होते मायावर, बायको रक्का मायावर काढते का? अरे चला ना बाबा, चला चला चला. बे झाबरू थांबले का? भांड्या बे तिथं. मग काय होते हो या आंड्या पाण्याला भेटा का तुम्ही? अबे भ्याचा विषय नाही बे झाबऱ्या. आले का मेंबर वाढून जाता ना आपला अगाऊ. एक नाही आता 2 वाळू शक्य माग पव्या बियाला. माय मी म्हणून तुम्ही पहिलेच म्हणलो होतं बरं, या रस्त्याने नाही जाऊ, या रस्त्याने नाही जाऊ, दुसरीकडे जाऊ. पण तू म्हणते इथंच चाल. घे आता. आम्हाला काय स्वप्न पडलं होतं का बहिणी इथंच बसून राहिले म्हणून? ओ शांतराम भाऊ इकडे हॅलो. माय मी हा बी नाही का झाबरू मुद्दाम नावात देऊन राहिला बे. याला सुगाव लागलाय का आपली पार्टी आहे म्हणून? बोला ना, कळटून टाका त्याले. अबे आवाज येत आहे, त्याची पार्टी आहे, आपला नंबर लागला पाहिजे त्याच्यात. दे आवाज. हा पार्टी आहे? पार्टी कशी करे? अबे शांताराम भाऊ सुमितची कोंबडी मारली ना सकाळी, त्याची पार्टी येते. अरे बापरे, मग जमला आपला घे. चाल मग त्याजवळ चाल बरं थोडं. अरे काय शांताराम भाऊ एवढा आवाज देऊन राहिला पाहिजे तुम्ही? बहीण आम्ही गरीबाची काय हवाय नाही घेतो तुम्ही? अबे मला नाही का तुझा आवाजच नाही आला बे पोया. हा तर मला थोडा कानाचा प्रॉब्लेम आहे ना, तर काही ऐकूच नाही आलं मला. असं काय? बरं बरं ठीक आहे. बरं कुठं चालले कुठं मला तुम्ही एवढ्या गडबडीत? गडबड कायची रे? गडबडीत नाही चाललो आम्ही कुठं. असंच फिरून यावं म्हणलं गाव. बाप्पा आज लस गाव फिरायचा दिवस निघाला तुमचा तर. असंच थोडंसं फिरावं म्हणलं, काय चक्कर मारावं म्हणलं थोडीशी. लई दिवस झाले फेरफटका काही झाला नाही आपला, म्हणून निघालो. चला मग आम्ही येतो. कुठं? तुमच्या मग आम्ही फेरफटका मारतो, तुमच्यामुळे आमचं गाव फिरणं होऊन जाते. माय मी झाबरले का? हे तर आपल्या पिछा सोडायला तयार नाही बे. कसं करायचं आता? शांताराम भाऊ हे रिकाम सोड. हे काही यायला काही कामा नाही धंदे नाही. आपल्या मागं विराजीवे राजवे पार्टी जाग्यावर आता कसं करतात. मग मी काय म्हणतो, घेऊन घेतो का येईल आपल्यासोबत? ते 2-3 कामं करू लागेल आपल्याला. आणि आपल्याला याच्या पोटात नाही टाकून देऊ. बिन आम्ही गरीबाचा आशीर्वाद भेटून जाईल तेवढाच. हो तिकडे कोंबड्या मारा आणि इकडे भुकटचा आशीर्वाद घ्या तुम्ही. आपण का मुद्दाम मारली का तिले? तिची वेळ आली असेल म्हणून मेली ते. मी काय म्हणतो, ते जेवण घेऊन झालं का बे? काय तो जेवण ना काय राजू शांताराम भाऊ? बहिणी हे वर्ष दुसऱ्याच्या लग्नात जेवायचं जाते काय का? पण आपलं केव्हा जेवण हो? जमते ना तुया, तू काय टेन्शन घेतो बे? बरं चाल आज माझ्यासोबत चाल, तू तिवाली जेवायची सोय लावतो मी. मी हो शांताराम भाऊ, माझ्या तर जेवणात सोय लावा, मी उपाशी जाऊ ना. तू तर एक नंबर हराम करू माणूस आहे राजा पांड्या. पण जाऊ दे आता, काय बोलू आता मी. चाल तूही चाल. हो शांताराम भाऊ जायचं कुठं? कुठं सोय लावणार आहे तुम्ही?
सोय म्हणजे आपली आहे पार्टी, आता चिकन पार्टी करू म्हणलं, लई दिवस झाले बा केले नाही, आम्ही करायला चाललोच होतो. आता तुम्ही भेटले तर चला, तुमची सोय होऊन जाते त्याच्यामध्ये. हा, सुम्याच्या कोंबड्याची होय का पार्टी हे? तरी मला वाटलंच होतं. कायची सुम्याची कोंबडी करून राहिला बे? विकत घेतली ना तिला मी. हो, विकतच घेतली, पण कशी विकत घेतली हे मला माहित आहे ना. माहित आहे ना तुले? मग चुपचाप राह, खायचं असेल तर खा, नाही तर जा घराकडे पिवाल्या. चला शांताराम भाऊ, चला बरं लवकर, ते मंगे बिंग्याकडे जायला लागते बरं. बहीण मग इथंच बोलत राहिला तर इथंच होऊन जायची आपली पार्टी. अरे हो राजा, बहीण माय आम्ही गोष्टीत भुलूनच जाते माणूस. चल 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 पटकन चल बुवा. हा, तर हे होय जागा आपली. हा, जागा बिगा चांगली आहे, इथंच करायचं का सत्यनारायण? अबे बैताडा, बहीण माय मी तर देवा धर्माचं नाव काय घेतो बे? आपण काम कोणतं करून राहिलो, तू तर देवाचं नाव घेऊन राहिला बैताडा. भैदळा म्हणत नका जो आता समोर तुम्हाला. हो जा, बहीण माय मी नाही म्हणत. 10 लोक दिसले का तुला भल्ला जोर आहे त्याच्या माय मी. नाही कोंबडी गिंबडी घेऊन ये आणि धुन टाक इकडे येऊन. हो, पण हाय कोंबडी बहीण लाय छटाक भर कोंबडी, 4-4 जण जेवाले कच जमणार आहे ते. मग काही इथं गाव जेवण आहे का? लेका एक कोंबडीचे पार्टी करून राहिलो, तेच लय झालं. कारण का दुसरी आणू मी? अबे बैताडा, मस्त जेवण घेऊन करायचंच नाही का? रस्सा खाण्याचा बे, जे रश्यात मजा आहे ते फोडीत आहे का? पांड्या, आता आला आहे तर इथं काय मूर्तीसारखं उभं नाही राहायचं होय, काम करायचं म्हणलं. काड्या घेऊन ये, ते गंधाले पास लाव, पाणी लाव, काहीतरी कर काम इथे येऊन. शांताराम भाऊ, पास लावू का नापास लावू सांगा तुम्ही? हो बे पोव्या, तू डबल एम आले का? तुला एवढे समजत नाही का बे? पास कायले म्हणते, नापास कायले म्हणते तर? हे आपण का पाहिलं ना, 5-20 लावणं पाहिजे का माहिती? मग बाबू तू एक काम कर, तू नाही का काड्या घेऊन ये, पास आणि ते गोटे आणायचं काम नाही का? पांड्या करते. ठेव ना बे दे, ठेव ना दे डोक्यावरची बॅरल. भाई माय मी का डोकं का सुचवतात का? मला सावळ नाही राहिलं कोणी खाली ठेव म्हणून, मी काय करणार? मी काय म्हणतो पोव्या, माय नाही का तोंड हाय चांगलं दिसाले म्हणून का पातच राहतं का बे? जा ना काम करा ना. शांताराम भाऊ, विहिरीले पाणी गेले तर भका माय इथं. अबे तिकडे काय गेला तू? झाबरू उचापट्या करायला तिथं लोक जाऊन राजा पडून जाशील. बहीण माय मी घराला जायचं एक ना वाचा एक उतर तिथून खाली. 90 ml पाण्यानं काय पडणार आहे ना काय मरणार आहे राजू? बहीण माय बुडाला टेकला आहे पाणी पुरं. अबे म्हणून मोर राहिलं तुले, पाणी कमी आले का? पाणी असलं तर वाचशील तरी पडला तर, असा पडला ना तर त्याला मोडमाडत होऊन जाशील. स्टील बावडी आहे म्हणलं, स्टील बावडी. बदाम खुर्मा खाऊ बनवले बावडी आहे. मोठा बदाम खुर्मा खाऊन सांगून राहिला इथं मला. माहित आहे ना बे कुठं खातं बदाम खुर्मा तर? आणि पडला गेला ना बाबू त्याच्यामध्ये तर बंदी स्टील बॉडी चपकून जाईल ती वाली. वॉरंटी मध्ये आहे ना, सध्या काय होत नाही म्हणले. इथंच टाइमपास करतं का झाबरू आता? अबे किती वेळ झाला राजा, अन्न कोंबडी गिंबडी अन्न राजा. का भाजी बनले, बापरे का वासून राहिला जबरदस्त. झाबरू पाय ना बे. बहीण मला काही शिवून नाही राहिलं, तुमचं नाक तर बहीण कुत्र्यापेक्षा तेज आहे हो. बे तू माझी तारीफ करून राहिला का माझी मजा करून राहिला? पांड्या पाय बरं, तुला येत आहे का नाही वास? वास तर येऊन राहिला राजू, पण कोणा फुसकी किसकी सोडली काय का? बे तुम्हाला एवढा बेकार वास येऊन राहिला का बे बैताड? मला किती चांगला वास येत आहे बे, एवढा मस्त वास येत आहे का असं वाटतं तुम्हाला द्यावंच नाहीये खाले, मी एकटा खाव. वास दिसतं एक नंबर आहे शांताराम भाऊ, पण पानं शिजलं इथलं का तर पानं. मला कलेजी दे रे बाबा. अबे कोंबडीची कुठं कलेजी राहत असते का बैताड? हो राहायचे ना हो, ते लहानशी राहायचे ना बारीक वाली. ते का बे, ते दिसते का एवढ्या मोठ्या भाजी मध्ये कुठं आहे बे? पांड्या एवढा टकटक कायला पाहून राहिला बे? नजर लावतो का पोट दुखन ना आमचे? नजर नाही लावत हो, भाजीकडे पाहता. मग काम तुम्ही घ्यायचं का आता वाढाले? जमली ना भाजी आता? आता करायचं का चालू? नेकीवर पुचपू यार लो, जा रे मंगेश, जा लागे पदराला और डोने गिने ला अपने जा. मला कमी वाढलं का हो शांताराम भाऊ? काही कमी गिमी नाही बे, पण निव्वय खायच्या बाबतीत लकलकच करत राहते तू. जमलो शांताराम भाऊ, एक नंबर जमलं. फक्त मला लिंबू मीठ द्या थोडंसं. अबे पांड्या, लिंबू किती रुपयात आहे तुला माहिती आहे का आता? असं कितीचा लिंबू आहे बे ते? अबे 10 रुपये एक आहे म्हणलं लिंबू, मार्केट मध्ये जाऊन पाहिजे जरा. हे तुमचं असंच राहते राजू. बहीण मी शेतकऱ्याच्या मालाला जरासा भाव भेटायला लागला का तुमचे नाही का बोबोत चालू होऊन जाते. लिंब वाढला, कांदा वाढला, टमाटे वाढले, भाजीपाला वाढला का तुम्हाला नाही का अजिबात परवडतच नाही. आणि सोन्याचा भाव वाढला तर तरी तुम्ही काही बोलताना नाही. पेट्रोलचा भाव वाढला, गॅस वाढलाय तरी काही बोलताना नाही तुम्ही तेव्हा. ठीक आहे भाऊ, आता मी शेतकरी होता, मी काय म्हणणार तुम्हाला? ज्याला समजायला पाहिजे त्याला समजायला पाहिजे म्हणा. हो ना राजा, बहीण मामी कोणी भाजीपाला घ्यायला गेला शेतकऱ्यापासून तर 2 रुपयाच्या संभारासाठी फुकटात देऊन द्या म्हणते. बरं करायचं सुरू करायचं होय का नाही म्हणलं का आता काय कधी हेच बोलत राहता? अरे करा सुरू, करा. टंटन वाजलं मटन शिजलं, टंटन वाजलं मटन शिजलं, हाडानं दुखती या दाड, झाबरू रसा रसा वाढ रे. का पाहून राहिलं बे माझ्याकडे टुकरू टुकरू? जरासं गाणं म्हणलं का तू भल्लाच पाहिजे बुवा. मजाक नाही शांताराम भाऊ, तुम्हाला एक सांगतो, जेवणाच्या ताटावर बसून ना देवाची शपथ सांगतो तुम्हाला, नाही तर नाही का इथूनच कुलांडी घेऊन तोंडावर लाग बसली असती तुमच्या. का राजा झाबरू, बिन नाही का तू मारा मुदाळ्याच्याच गोष्टी जास्त करता. कर जेवण कर मा कर.